आणि आता आपण पाहणार आहोत कृषी यशोगाथा। नांदेड जिल्ह्यातील शंकरअण्णा धोंडगे हे फक्त माजी आमदारच नाहीत तर एक प्रयोगशील शेतकरीही आहेत। निसर्गाचा लहरीपणा लक्षात घेऊन त्यांनी शेतीतील पारंपरिक पिकं घेणं बंद केलं आणि त्यांच्या परिवाराच्या 75 एकर जमिनीवरती थेट केशर आंब्याची बाग विकसित केली। आता हा आंबा अमेरिका, लंडन, दुबईमध्ये जातोय। त्यातून त्यांना 75 लाखांचं उत्पन्न मिळणार आहे। ही बहरलेली आंब्याची बाग आहे नांदेड जिल्ह्यातील बचोटी गावच्या शंकरअण्णा धोंडगे यांची। त्यांच्या कुटुंबाकडे एकूण 100 एकर शेती आहे। त्यातल्या 75 एकरांवर ही केशर आंब्याची बाग आहे। याच बागेतला सेंद्रिय आंबा दुबई, लंडन, अमेरिका या देशांमध्ये मागणीत आहे। माजी आमदार असलेल्या शंकरअण्णांना 75 लाखांपर्यंत उत्पन्न यातून मिळण्याचा अंदाज आहे। बचोटी हे गाव तर पूर्वीपासून अगदी आंब्याला प्रसिद्ध असलेलं गाव आहे आणि थोडा मातीचाही गुण आहे। त्यामुळे आंब्याची वाढ चांगली होते, आंब्याला चव चांगली येते आणि आंब्याचं उत्पादनही चांगले येते। म्हणून आंबा हे फळ पिकात आम्ही निवडलं। तर आमचा निर्यातीच्या बाबतीत केबी एक्सपोर्ट सोबत आमचा करार आहे। ती सगळ्या जगभरात निर्यात करते। आजवर शंकरअण्णा आलं, हळद आणि ऊस अशी पिकं घेत होते। मात्र मजुरांच्या टंचाईला कंटाळून ते आंबा लागवडीकडे वळले। आंब्याची हाय डेन्सिटी म्हणजे सघन पद्धतीने लागवड करण्यात आली आहे। यामुळे 1 एकरात 225 झाडं बसली आहेत आणि या झाडांना ते फक्त शेणखत देतात। झाडांच्या गळलेल्या पानांचाही बायोमास म्हणून वापर होतो असं अण्णा सांगतात। आताच्या नवीन तंत्रज्ञानानुसार किंवा नव्या टेक्नॉलॉजीनुसार जर हाय डेन्सिटी म्हणजे कमी अंतर केलं की मग लगेच उतारा वाढून येतो। म्हणजे 70 प्लांटच्या ऐवजी 225 प्लांट बसवले आणि 12 फुटाचं आयसोलेशन ठेवलं। जमिनीमध्ये शेणखत घेतला तर 2-3 वर्ष मग याला कुठल्याही रासायनिक खताची गरज नाही। आणि आपण रासायनिक खताची जर मग जास्तीचे आपण वापर केलो तर मग फळाच्या बाबतीत, टिकण्याच्या बाबतीत उद्या अडचणी होतात। आंबा बागेची नैसर्गिक पद्धतीने योग्य काळजी घेत त्यांनी निर्यातक्षम सेंद्रिय आंब्यांचं उत्पादन मिळवलंय। या बागेतून त्यांना 500 टनाचं उत्पादन मिळेल। शेतातच आंब्याची काढणी आणि ग्रेडिंग करून निर्यातीसाठी फळं पाठवली जातात। निर्यातीसाठी शंकरअण्णांनी एका कंपनीशी करार केलाय। भारतीय बाजारपेठेत आंब्यांना 25 ते 30 रुपये प्रति किलो असा दर मिळतो। पण याच आंब्यांना लंडनमध्ये 92 रुपये, अमेरिकेत 68 रुपये आणि दुबईत 62 रुपये असा दर मिळतो। आजपर्यंतचा सगळा जर भाग बघितला तर भारतीय बाजारपेठेपेक्षा नक्की बाहेरच्या बाजारपेठेमध्ये, बाहेर देशाच्या बाजारपेठेत दुपटीपेक्षा तर कमी दर मिळतच नाहीत। पहिला US ला गेला आणि सलग आता 5व्या तोडणीमध्ये दुबईला आम्ही पाठवतो। आता या बागेत तसं हे आमचा 500 टनाचा बाग आहे। अगदी भारतीय बाजारपेठेचा हिशोब लावला तरी 1.5 कोटी रुपये व्हायला पाहिजे, पण साधारण तसं काही शक्य नाही। 70 ते 75 लाखापर्यंत यावर्षी उत्पन्न आमचं जाईल। शंकरअण्णांच्या योग्य नियोजनामुळे त्यांचा आंबा विदेशात जाऊन पोहोचलाय। पाण्याची आणि मजुरांची उपलब्धता, ग्राहकांची आवड, बाजारातली मागणी या बाबी लक्षात घेऊन केलेली ही आंबा लागवड फायदेशीर ठरली आहे। ही कामगारलेस शेती शंकरअण्णांना करोडपती बनवून गेली आहे। योगेश लाटकर, ABP माझा, नांदेड।